स्वयंसेवकांना की आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे। आमचे तुलसीदास दादा पत्रकार बंधू त्यांना विनंती असेल आमचा हा छोटेखानी सन्मान आपण स्वीकारायचा आहे। एक पत्रकार म्हणून काम करत असताना समाजामध्ये चांगलं काम त्यांचं चालू आहे। समाजाची बांधिलकी जोपासत असताना यांना सातत्याने आपण पाहिलं। देवा ग्रुप आवरे संघ शेवटचा पुकार असेल अन्यथा आपलं पॅनलाइज केलं जाईल। आपली सलामीची जोडी मैदानाकडे मार्गस्थ करायची आहे। हेमंतजी पाटील यांना देखील विनंती करतोय आपण देखील शुभ सन्मान स्वीकारायचा। हेमंतजी पाटील, आय लाइक टू इन्व्हाइट मिस्टर हेमंत पाटील, प्लीज कम इन प्रेझेंटेशन बॉक्स। हेमंतजी पाटील यांना विनंती करतोय आपण या शुभ सन्मान स्वीकार। देवा ग्रुप आवरे आपली सलामीची विद्यमान जोडी अद्याप मैदानावर नाही। कल्पेश भाई जरा आपण बघा, लक्ष द्या। रोख रक्कम 1000 रुपयाची धनराशी आमच्या आयोजनासाठी आलेली आहे। तदनंतर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून आदरणीय नंदलाल गावंड या ठिकाणी आहेत। त्यांना विनंती असेल नंदलालजी आपण आपला आदरपूर्वक सन्मान स्वीकारायचा आहे। तदनंतर हेमंत पाटील भंगारपाडा एक उत्तम अंपायर ऑफिशियल्स, तदनंतर टेनिस क्रिकेटमधील एक सुद्धा नाव ते सन्माननीय हेमंतजी पाटील यांचंही शुभागमन या ठिकाणी आहे। प्रथमतः त्यांचंही मनस्वी सहर्ष स्वागत केलं जातो आहे। नंदलालजी, सपना ठाकूर पिरकोन, सपना ठाकूर आपल्याला विनंती असेल आपण चला या आपला आदरपूर्वक सन्मान। हेमंत पाटील यांनाही विनंती असेल आपला आदरपूर्वक सन्मान। सपना पाटील यांच्या सन्मानानंतर हेमंत पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान केला जाईल। तर पहिल्यांदा सपना पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान आमच्या संयोजकांच्या वतीनं आहे। विद्यमान ओपनर्स बॅट्समन्स या ठिकाणी अगदी ट्रॅव्हल झालेले आहेत, चेंडूची तपासणी करतायत। बलवली श्रीराम टीमनं नाणेफेकी जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले, फलंदाजीसाठी पाचारण केलंय। देवा ग्रुप आवरे या टीमला सलामीची जोडी मैदानात आहे। हेमंत पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान। दीपकजी आपल्याला विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते। रुपेश पाटील, चला लगेचच रुपेशजी पाटील आपला आदरपूर्वक सन्मान आपण स्वीकारा। इतरांचा सन्मान 3 षटकाच्या ड्रिंक ब्रेकमध्ये निश्चितच केला जाईल, किंबहुना एका रात्रीत। चला या रुपेश पाटील तोपर्यंत तुम्ही या आपला आदरपूर्वक सन्मान होईल। पहिल्या सत्राला परत एकदा आवाज ऐकायला मिळेल, ज्या आवाजाचा झंझावात सध्या पेन, उरण आणि पनवेल या तालुक्यांमध्ये आहे। नाव आहे अक्षय पाटील, प्राध्यापक रावे। चला तर आपला या कलरफुल ब्युटिफुल दुनियेमध्ये घेऊन चलतोय। सामना इथे पाहायला मिळेल। एका बाजूला देवा ग्रुप आवरे एक मातब्बर संघ, यंदाच्या मोसमातील इनफॉर्म असलेला संघ। आज सकाळच्या सत्रामध्ये 4था क्रमांक ज्यांना नाईटच्या स्पर्धेमध्ये मिळाला, अट्टल करंडक 2025 या जोहे येथील स्पर्धेमध्ये तो आपण संघ पाहतोय मैदानावर। बॅटिंगमध्ये देवा ग्रुप आवरे, त्यांच्या विपक्षामध्ये श्रीराम बलवली पेन तहसील मधला एक मातब्बर संघ आपण पाहतोय। या दोन संघामध्ये लढत पाहतोय। एका बाजूला पेन तहसील, दुसऱ्या बाजूला उरण तहसील, असे दोन मैत्रीपूर्वक लढत इथे पाहायला मिळेल। स्ट्राईक एंडला फलंदाज देवा ग्रुप आवरे संघाच्या वतीनं योगेश पाटील, नॉन स्ट्राईक एंडला सौरभ। या बिल्ला मात्र टप्पा पडलाय, बॅटची कडा लागली, पहिला धक्का बसला इथे। महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर आहे। या बिल्ला योगेश पाटील बॅक टू द डगआउट। विनंती करते आपण आदरपूर्वक आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे। KY गावंड साहेबांना देखील विनंती करते आपण देखील मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे। पहिला विकेट बघा, जसं कुठल्या स्पॉटला चेंडू पडला, थोडासा वळण घेतलं, चेंडूने ब्रश केलं बॅटला आणि चेंडू यष्टिरक्षकाच्या ताब्यामध्ये गेलाय। अगदी अनुभवी यष्टिरक्षक वैजनाथ इथे पाहतोय। बळवली श्रीराम बळवली संघ आपण पाहतोय प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली बळवली नगरी, आणि या बळवली नगरीतील आज संघ मैदानावर आहे। पहिली षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आहे। 38 सर्कलच्या बाहेर दोन क्षेत्ररक्षक इथे पाहायला मिळतील। डाव्या हाताचा आपण पाहतोय हार्ड हिटर फलंदाज यंग स्टार चिराग भोईर इथे आपण पाहतोय।
आणि गोलंदाजी मार्कवर तेज तर्रार गोलंदाज 18 क्रमांकाची जर्सी त्यांनी परिधान केलेली आहे विराट कोहली, ज्यानं आत्ताच शतक पूर्ण केलं पाकिस्तान संघाच्या विपक्षामध्ये. तो गोलंदाज तेज तर्रार गोलंदाज सागर पाटील. स्टॅकिनला चिराग भोईर, नॉन स्टॅकिनला आपण पाहतोय सौरभ. या बिल्ला खोलबट टप्प्याचा चेंडू स्लॅश केला, चेंडू गोळीच्या वेगानं इथे लॉंग ऑफ मध्ये जातोय. तिथे एक धावसंख्या अर्जित केली जातोय. फटाक्यांचं पिचबाजी होतोय, पाहुण्यांचं शुभागमन या कार्यक्रमाच्या ठिकाणी होतोय. आदरणीय सन्मान्य मुकुंदजी गावंड साहेबांचं इथे मात्र के बाय गावंड साहेबांची माजी सरपंच महोदयांचं शुभागमन होतोय. सरपंच म्हटलं की आपल्या संविधानानं दिलेला आपल्या गावाचा पहिला नागरिक म्हणून बहुमान घेत असताना सरपंच महोदयांना सातत्यानं पाहिलं. त्या माजी सरपंच महोदयांचं शुभागमन अगदी आपण एक ग्रँड एंट्री या मुख्य अतिथी कक्षांमध्ये येतोय. साहेब या आदरपूर्वक आपल्या इथे यथोचित मान सन्मान आम्ही थोड्या वेळामध्ये करू. आपलं आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चला तर मैदानाच्या दिशेने साहेबांना घेऊन चलतोय. आपल्या मायबाप क्रीडा रसिक प्रेक्षकांना देखील घेऊन चलतोय. आक्रमक गोलंदाज तेज तर्रार गोलंदाज सागर पाटील. या बेलला मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. कुठल्या स्पॉटला चेंडू पडतोय, वळण घेतोय, चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. आता मात्र यष्टीरक्षक देवा इथे पाहतोय अगदी अचूक कामगिरी करतोय. एव्हरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बॅट्समन, इट इज कॉल ॲज अ क्रिकेट असं म्हटलं जातं. तो आता सध्याच्या घडीला प्रेशर थोडासा देवा ग्रुप आवरे एक मातब्बर संघ उरण तालुक्यातील आपण पाहतोय दादा संघ मी तर म्हणेल, कारण या वर्षामध्ये इन्फॉर्म असलेला संघ देवा ग्रुप आवरे. मोठा फटका इनसाइड आउटचा आहे. इथे मात्र लॉफ्टेड ड्राइव्ह पाहायला मिळेल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. चेंडू चाललाय सीमा रेषे पार. या वेळेला पिरकोनचे आमचे नितेश शेठ चेंडूने दिली सीमा रेषेला भेट. आलाय चौकार. अप्रतिम इनसाइड आउटचा इथे फटका इथे पाहायला मिळतो. ज्या पद्धतीने आपण पाहतोय लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारला गेला. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं इथे प्रोटेक्शन दिलं जातोय सागर पाटील या गोलंदाजाला. एक आपण पाहतोय काऊकरीच्या दिशेने प्रोटेक्शन. या बिल्ला मात्र फटका मारायचा होता, डीप बॅकवर्ड करला गेला, पण चिंते व्हेरिएशन पाहायला मिळालं सागर पाटील याच्या गोलंदाजीनं. सौरभ्याला वाटलं की प्रचंड वेगाने चेंडू येईल, पण इथे स्लोवर चेंडू टाकला जातोय, फसव्या पद्धतीचा चेंडू टाकला जातोय. खेळपट्टीच्या आजूबाजूला चेंडू रेंगाळत राहतोय. तत्पूर्वी इथं धावसंख्या धावपटलावर लागेल 6 या आकड्यावर. शेवटचा चेंडू या षटकातील सागर पाटीलचं एक यशस्वी षटक इथे समाप्त होण्याच्या मार्गावर असताना शेवटचा चेंडू अद्याप देखील शिल्लक आहे. एका बाजूला श्रीराम बळवली संघ पेन विभागातून बिलॉंग करतो, दुसऱ्या बाजूला देवा ग्रुप आवरे संघ आपल्या उरण विभागातून बिलॉंग करतो. सागर पाटील शेवटचा चेंडू 1 टू गो. स्लोवर चेंडू या बेलला मात्र मोठा फटका, चेंडू जाईल सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. फलंदाजाच्या बॅट मधून आलाय चौकार. राकेशजी बात्रे यांना विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये यायचं. आपलं सहर्ष स्वागत आहे. अर्थात साहेब आलेले आहेत. साहेबांचं यथोचित वाले सन्मान आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये घेतोय. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकानंतर धावपटला धावा पाहायला मिळतील 10. 1 विकेटच्या मोबदल्यात देवा ग्रुप आवरे संघ. एक आक्रमक गोलंदाज सागर पाटील आतापर्यंत 5 चेंडू चांगले फेकले होते, पण शेवटच्या चेंडूवर आपण या बेलला मात्र ऑन ड्राइव्ह पाहिला. चिराग भोईर याच्या बॅटमधून एक चौकार, 10 धावसंख्या धावपटलावर 1 विकेटच्या मोबदल्यात. दुसरं षटक बैजनाथ जर्सी नंबर 45. या बिल्ला खोलवर टप्प्याचा चेंडू बॅटची कडा लागतोय. चेंडू मात्र इथे थर्ड मॅन रिझन मध्ये जातोय. जाईल चेंडू या बिल्ला मात्र हात
आपण एक बॅकवर्ड स्ट्रेटला विचार पहिला आणि त्यानंतरचा म्हटलं निर्वाळा येतोय चौपटलावर धावा पाहायला मिळतील इथे 24 धावा 1 विकेटच्या बदल्यात घेऊया छोटासा ब्रेक मध्ये संधी देवी आमच्या डीजे मास्टरला पिरकोन 11 स्टँड जो आपल्याला दिसतोय डाव्या साईडला या अतिथी कक्षाच्या दिशेनं पिरकोन 11 स्टँड तिथे जर आपण षटकार मारला तर 200 रुपयाचं बक्षीस असणार आहे संतोषजी गावण यांच्याकडून आपल्याला ही बक्षीस दिली जाईल एक सुवर्ण संधी आहे पिरकोन 11 स्टँड हा स्टँडला जर डायरेक्ट चेंडू अदलला तर अर्थातच आपल्याला 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे चिराग भोईर आपल्या घरच्या मैदानावर खेळतोय रंगात आलाय ढंगात आलाय गोलंदाजी मार्कवर सागर पाटील ज्यांना पहिलं षटक हाताळलं होतं 10 धावसंख्या दिल्या होत्या एक ब्रेक थ्रू देखील मिळवला होता आघाडीचा खेळाडू योगेश पाटीलला बाद केलं होतं आणि त्यानंतर चिराग भोईर याचा खेळ मात्र इथे बहरलाय आणि त्याच्या समवेत अर्थातच सौरभ गाबणचा देखील खेळ बहरलाय रंगात आले ढंगात आले दोन्ही फलंदाज या बेलला मात्र अप्रतिम स्लॅश केलाय चेंडू मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पाहायला मिळेल बघता बघता इथे एक धावसंख्या पूर्ण करत असताना चिराग भोईर आणि सौरभ गाबण ही सलामीची जोडीपैकी एक खेळाडू सौरभ आपण पाहतोय आणि तिसऱ्या क्रमांकावर आलेला खेळाडू चिराग भोईर डाव सावरत असताना पाहायला मिळालं कारण पहिली विकेट जलद मैदानाच्या बाहेर होती आणि तदनंतर डाव सावरला गेला गोलंदाजी मार्कवर सागर पाटील वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळतोय या बेलला मात्र शफल करून खेळलेला चेंडू फसलाय फर्स्ट स्लिप मध्ये पकडला जेल आणि संपला या बेलला मात्र सौरभ गावंड याचा खेळ विकेट नंबर 2 मैदानाच्या बाहेर असेल पेंधर विपक्ष शिवशंभो पाले दोन्ही संघाच्या संघनायकांनी पहिलं सत्र संपल्यानंतर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे सर्वांना एक सुवर्ण संधी आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून समर्थ चषक 2025 ही स्पर्धा 26, 27, 28 आणि 29 मार्च 2025 मध्ये पाहायला मिळेल स्पर्धेचं आकर्षक बक्षीस असणार 1,50,000 रुपये आणि मालिका वीर साठी 4 व्हीलर 4 चाकी गाडी असणार आहे अर्थातच एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीसाठी येतोय निश्चित या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा आणि गावामध्ये घेऊन जा आपली 4 व्हीलर आणि मैदान देखील येत असणार आहे धोंडूकाका मैदान सुप्रसिद्ध टेनिस क्रिकेटचं मैदान धोंडूकाका मैदानावर 1.5 लाखाची स्पर्धा रंगणार आहे समर्थ चषक 2025 याच दरम्यान आपण पाहतोय उपसरपंच चषक 2025 चा थर्रार दोन संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये एका बाजूला आपण पाहतोय देबा ग्रुप आवरे दुसऱ्या बाजूला श्रीराम बेळवली संघ जबेलला चेंडू पडला आतल्या दिशेने आला लाऊड अपील झाली 1774 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये LBW चा नियम आला त्या नियमाची अंमलबजावणी होते की काय असं वाटत असताना पंचांनी निदर्शनास आणलं नॉट आउट या बल्ला मात्र लेग बायच्या माध्यमातून धाव अर्जित केली जाईल धावपटलावर धावा 26 धावा असतील 2 विकेटच्या मोबदल्यात देबा ग्रुप आवरे एक मातब्बर संघ जो सध्याच्या घडीला इन्फॉर्म आहे बरेचसे पारितोषिक आतापर्यंत झालेल्या स्पर्धेमध्ये त्यांना मिळालेले आहेत आज सकाळीच त्यांना 4था क्रमांक देखील जोहेच्या स्पर्धेमध्ये मिळाला आहे व्हेरिएशन विविधता इथे पाहायला मिळतोय अगदी चिराग भोईर याला वाटलं की जलद गतीने चेंडू येईल पण इथे बदल केला गेला अगदी आपण पाहतोय स्लोवर चेंडू फेकला गेला संभ्रम निर्माण केला गेला फुलर लाईनचा चेंडू होता चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये एव्हरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बॅट्समन सागर पाटील कमबॅक करतोय चांगली गोलंदाजी करतोय धावपटलावर धावा स्थिरावताना पाहायला मिळतील 26 आकड्यावर असतील 2 विकेटच्या मोबदल्यात देबा ग्रुप आवरे
खोलवर टप्प्याचा चेंडू लेग ग्लान्स केलाय. चेंडू मात्र डीप बॅकवर्ड लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. जोपर्यंत चेंडू मागे येईल तोपर्यंत 2 धावसंख्या आरामात पूर्ण करत असताना चिराग भोईर आणि त्याच्या समवेत जोडला गेलेला शिवम पाटील राष्ट्रवादी युवक चषक पेन या स्पर्धेमध्ये ज्याला मॅन ऑफ द सिरीज मिळाली होती तो शिवम पाटील मात्र इथे मैदानावर आता पाहायला मिळेल. अगदीच देवा ग्रुपच्या एका खेळाडूला यावर्षी 2 व्हीलर सिरीज देखील मिळाली आहे. अशा एकदम आपण पाहतोय मातब्बर संघ म्हणून त्यांची आम्ही आता सध्या गणना करतोय. नामांकित संघ देवा ग्रुप आवरे फलंदाजीमध्ये पाहायला मिळेल. तेवढ्याच ताकदीचा विपक्षी संघ श्रीराम बळवली. आपला मोठा फटका चढवलाय. इथे मात्र इलिव्हेशन कमी आहे, उंची जास्त, लांबी कमी. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भाव विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळ विना शक्ती. बोलू नये, बळ कमी पडलं, शक्ती एक्झिक्यूट झाली नाही. परिणाम स्वरूपी तिसरा गडी खेळाडू कक्षामध्ये जाईल तो अर्थात देवा ग्रुप अवरे संघाचा. या आदरपूर्वक सन्मानाकडे मी विनंती करतोय. भारतीय जनता पार्टीचं एक नेतृत्व आदरणीय मुकुंद गावण साहेब या ठिकाणी आहेत. याच मैदानावरती प्रचंड मोठा पक्ष प्रवेश महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मंत्री आदरणीय सन्माननीय गिरीशजी महाजन पंचायत राज मंत्री यांच्या पवित्र शुभ हस्ते इथं पक्षप्रवेश ज्यांच्या नेतृत्वात झाला ते आदरणीय मुकुंद गावण. आपल्याला विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे या. आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होईल. समर्थ चषकाचं भव्य दिव्य आयोजन ज्यांच्या नेतृत्वात होतो आहे आणि आत्ता या स्पर्धेला एक सुवर्ण संधी त्यांच्याकडून आहे. प्रत्येक षटकाराला निश्चितच मला वाटतं एका टीमसाठी असावं. आवरे देवा ग्रुप आवरेसाठी मुकुंद गावण यांच्याकडून प्रत्येक षटकारास 500 रुपयाचं प्राईज दिलं जाईल. भारतीय जनता पार्टी आणि या भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व आदरणीय मुकुंदजी गावण यांचा आदरपूर्वक सन्मान नितेश पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते सौंदर्याचं सुगंधित पुष्पगुच्छ एक गोड आठवण म्हणून उपसरपंच आणि त्या ट्रॉफीचा लुक पाहिला तर तुम्हाला उरण पूर्व विभाग प्रीमियर लीगची आठवण येईल. किंग्ज आणि त्या उपसरपंच ट्रॉफीचे. तदनंतर KY गावण सर प्लीज चला या आपण. आपला या आदरपूर्वक सन्मान माजी सरपंच पिरकोन ग्रुप ग्रामपंचायत KY गावण यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होईल. मी परत एकदा दीपक दादा आणि तदनंतर नितेश पाटील नितेश पाटील यांना विनंती असेल की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते KY गावण यांचा आदरपूर्वक सन्मान या अतिथी कक्षाकडे करायचा आहे. गेस्ट इज गॉड आलेला पाहुणा देवा समान आहे, परंतु आज खेळही तेवढा महत्त्वाचा आहे. जाऊया परत एकदा त्याच खेळाकडे. राहिलेल्या 2 षटकांचं विवरण धावतं समालोचन ऐकूया. अक्षय पाटील मॅन फ्रॉम रावे पेन. 3 षटकानंतर 28 धाव पटलावर इथे पुन्हा एकदा लॉप केलाय. चेंडू हवेमध्ये बराच काळ आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, चुकी होणार नाही. पकडला जातोय खेळ, संपला जातोय खेळ. यावेळेला मात्र श्रीराम बलवली संघासाठी शुभेच्छा येत आहेत. भारतीय जनता पार्टीचे सचिव तथा माजी सरपंच संजयभाई डंगर आणि त्यानंतर आमचे आर्मी मॅन तमिळनाडू इथे ज्यांची पोस्टिंग आहे विश्वासभाई पाटील. बलवलीचे नरेंद्र ठाकूर राष्ट्रवादी पेन तालुका अध्यक्ष आणि अर्थातच आमचे पाटी प्लसचे खेळाडू बलवलीचे अनंत दादा यांच्याकडून या स्पर्धेसाठी आणि बळवली संघासाठी शुभेच्छा. धन्यवाद. जसा षटकाला सुरुवात झाली चौथ्या आणि त्या चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर इथे मात्र विकेट मिळवलाय देवा ग्रुप अवरे संघाचा शिवम पाटील. एक विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाज म्हणजे त्याची ओळख आहे. मिडल ऑर्डर मध्ये खेळतो आणि घातक फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळवलंय. अर्थातच चैतन्य बंटी यानं इथून मात्र आपण पाहतोय धक्का क्रमांक 4 लागतोय देवा ग्रुप अवरे संघाला. धावपटलावर धावा स्थिरावतील आता 28 या आकड्यावर असतील 4 विकेटच्या मोबदल्यात. खरं तर मला आज अभिमान वाटतोय की आपण आगरी समाज आहे इथे आणि आगरी समाजाच्या माध्यमातून पुढारी न्यूजवर मला एक कार्यक्रम करण्याची संधी मिळाली. आज देखील व्यासपीठावर बरेच मान्यवर ती माझी व्हिडिओ पाहत आहेत. मीच तो अक्षय पाटील ज्यांना आगरी भाषेमध्ये पुढारी चॅनलवर भारत विपक्ष पाकिस्तान ही जी मॅच होती त्याचं आगरी भाषेमध्ये जी व्हिडिओ व्हायरल झाली सध्याच्या घडीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाते, तोच मी अक्षय पाटील आपल्या समवेत आहे. आज आनंद वाटतोय की माझ्या समक्ष माझी व्हिडिओ बघितली जातोय. अगदी नितेश पंडित सरांनी देखील मी निदर्शनास आणलं की सर इथे पाहुणे आपली माझी व्हिडिओ बघत आहेत. तर निश्चित तो मीच तो अक्षय पाटील आहे. अक्षय प्रभावती जनार्दन पाटील मॅन फ्रॉम रावे. खरं तर ज्या समालोचकाला आपण शिवव्याख्यानातून ऐकलं आणि निश्चितच सध्या
पेण आणि पनवेलमध्ये उरणमध्ये सर्वात जास्त चर्चेत असणारं हे नाव आहे अक्षय पाटील. त्याचबरोबर इथं स्पर्धासुद्धा आत्ता पुढेही रंगली जाणार आहे, तीही मोठी चर्चेत असेल. कारण प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी 4 व्हीलर असणार आहे, 4 चाकी, जी की रायगड प्रीमियर लीगसाठी असतो आहे. एवढी मोठी स्पर्धा आपल्या भेटीसाठी येतो आहे. मुख्य आयोजन करते आदरणीय मुकुंदजी गावंड असणार आहेत. आणि मुकुंदजी गावंड यांना फक्त देवा ग्रुप आवरेसाठीच नाही तर आमच्या आयोजकांना नकद राशी 5,000 रुपयाची धनराशी या स्पर्धेला दिलेली आहे. त्यांचा मनस्वी आभार. खरं तर ज्यांच्या कार्यप्रणालीवरती बेहद प्रेम करून या विभागातील शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, या आदरणीय मुकुंदजी गावंड, केवाय गावंड, आपलं मनस्वी आभार व्यक्त केले जातो आहे. परत एकदा जाऊया. खरं तर ही व्हिडिओज तुम्ही आवर्जून पहा. पुढारी न्यूज चॅनलवरून आगरी भाषेतील मिश्किल विनोदानं खरं तर एक भारत पाकिस्तान हा सामना समालोचन करताना आपल्याला या अवलियाला पाहायला मिळालं. नाव आहे अक्षय पाटील रावे. धन्यवाद. यावेळेला मात्र आपण पाहतोय फर्स्ट स्लिपमध्ये चेंडू कट केला जातोय. तिथून एक धावसंख्या अर्जित करताना या फलंदाजाला पाहिलं. अगदी सन्मानजनक सध्याच्या घडीला धावसंख्या, पण इथून मात्र वेग वाढवावा लागेल फलंदाजीमध्ये. कारण बळवली सारखा एक विस्फोटक फलंदाज असणारा संघ आपल्या विपक्षामध्ये खेळतोय, तर अधिकची धावसंख्या आपल्याला उभारावी लागेल, बनवावी लागेल जिंकायचं असेल तर. धावपटलावर धावा आता आपण पाहतोय 29-29. 5 विकेट खेळाडू कक्षामध्ये माघारी परतले देवा ग्रुप आवरे संघाचे. इथून मात्र बंटी चांगला गोलंदाजी करतोय. चैतन्य त्याचं नाव आहे. आपला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. गुडले स्पॉटला चेंडू पडतोय आणि इथून मात्र अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द वाईड लाईन. पंचांनी मात्र निदर्शनास आणलंय गोलंदाजानं चूक केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा 22वा नियम इथे वापरला जाईल आणि दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागेल. चैतन्य याला कुठेतरी दिशाहीन मारा करतोय, त्याला मात्र पनिश केलं जातोय, दंडित केलं जातोय पंचांच्या माध्यमातून. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन ड्राईव्ह केला, व्ही शेप मध्ये चेंडू केलाय. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन दिलाय. तिथून तो जोपर्यंत चेंडू मागे येईल तोपर्यंत मात्र चपळाईनं मात्र 2 धावसंख्या पूर्ण करत असताना ही जोडी देवा ग्रुप आवरे संघाची. एका बाजूला आपण पाहतोय साहिल आहे, दुसऱ्या बाजूनं राजा गावंड हा फलंदाज आहे. 2 फलंदाज आहे. एक 5व्या क्रमांकावरती आला, एक 7व्या क्रमांकावरती आलाय. 7 क्रमांक म्हटला की MS धोनी क्रिकेटची आठवण करून देतो. भारतीय संघाला 2011 मध्ये वर्ल्ड कप मिळवून दिला. आज आपण पाहतोय व्हाईस सरपंच उपसरपंच ट्रॉफी 2025 ठरणार. पुन्हा एकदा इथे मात्र दिशाहीन मारा इथे पाहायला मिळतोय, दंडित केलं जाईल. आपल्याला चुका इथे सुधाराव्या लागतील. चुका होतात माणसाकडून. संत तुकाराम महाराज म्हणतात असाध्य ते साध्य साय, असं त्याचं कारण अभ्यास. अगदी आपल्याकडून चुका होतील आणि जे असाध्य ते साध्य होईल, पण त्याच्यासाठी अभ्यास करावा लागतो. तो अभ्यास आता चैतन्याला त्याच्या गोलंदाजीमध्ये करावा लागेल. चर्चा कर्णधाराला त्याच्या सोबत करावी लागेल. कारण या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय 2 वाईड्स त्याच्या आले, त्यातून मात्र कुठेतरी रिदम बदललाय. इथे चर्चा करणं एक गरजेचं आहे. पंचांसोबत वादविवाद करू नका. पंचांचा जो निर्णय असेल तो अंतिम असेल. फक्त आपला भीमर आणि अर्थातच रनआउट अशा पद्धतीने वाईट याच्यासाठी आपला रिव्ह्यू असेल, हे लक्षात घ्या स्पर्धेमध्ये. इथून मात्र पंचांची चर्चा करून झाल्यानंतर पुन्हा एकदा खेळाला सुरुवात होते. कुठेही जाऊ नका, बघत राहा. आमच्या नितेश दादा आयोजित आपण पाहतोय मानाची अभिमानाची सन्मानाची स्पर्धा उपसरपंच चषक 2025 ठरणार. रणधुमाली वॉर युद्ध आपण पाहतोय. 2 संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये. देवा ग्रुप आवरे खोलवर टप्प्याचा चेंडू, या बेलला मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र लेग गलीमध्ये जातोय. तिथे मात्र चेंडू अडवला जातोय. चेंडू मारायचा होता ऑफ ड्राईव्ह, पण बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र लेग गलीमध्ये अडवला जातोय आणि इथून एक धावसंख्या अर्जित केली जातोय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. चैतन्य षटक क्रमांक 4 चालू आहे. धावपटलावर धावा इथे पाहायला मिळतील आपल्याला 34. 5 गडी मैदानाच्या बाहेर आहेत देवा ग्रुप आवरे संघाच्या. इथून मात्र चांगली विस्फोटक फलंदाजी करावी लागेल, कारण शेवटचं षटक आता इथून मात्र सुरुवात होईल. या एका चेंडूच्या समाप्तीनंतर तो चैतन्य गोलंदाजी मार्गवर नवोदित गोलंदाज आहे. अंडर 19चा गोलंदाज श्रीराम बळवली संघाचा. पुन्हा एकदा चुकी केली. फुल टॉस चेंडू दिला. इथून मात्र चेंडू फर्स्ट स्लिप मधून इथे गळीमध्ये निघतोय. तिथून मात्र एक धावसंख्या अर्जित केली जातोय. फुल टॉस चेंडूवर टोल वसूल करता आलं नाही. पंचांकडून 4 षटक समाप्तीचा निर्वाळा येतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावा पाहायला मिळतील 35 धावा आपण पाहतोय. 5 विकेटच्या मोबदल्यात घेऊया छोटासा ब्रेक नंतर पुन्हा एकदा परतूया याच उपसरपंच चषक 2025 स्पर्धेमध्ये. शिवशंभो पाळे आणि पेंधर या दोन्ही संघांच्या संघनायकांनी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. पहिलं सत्र संपलं की नाणेफेकीचा कौल आपण घेणार आहोत.
भुईर अतिथी कक्षात आहेत या टुर्नामेंट्सला प्रतियोगितेला। तर दौलतजी भुईर आपला आदरपूर्वक सन्मान आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केलं जाईल। तुम्ही या थेट आमच्या पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान। दीपकजी आपल्याला रिक्वेस्ट असेल की आपल्या पवित्र शुभ हस्ते तदनंतर रवी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत। रवीजी आपलाही आदरपूर्वक सन्मान। खरं तर पेंदरवरून आमचे लखन पाटील या ठिकाणी आलेले आहेत। आता पेंदर म्हटलं तर विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत नावून निघणारा गाव, खरं तर वारकऱ्यांचा, टालकऱ्यांचा आणि विनेकऱ्यांचा गाव म्हणून पेंदर तलोजा MIDC मध्ये असणारा हा गाव आहे। आणि त्यातील रवीजी आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल। लखन पाटील, चला आपण आपला आदरपूर्वक सन्मान स्वीकारायचा आहे। मी आयोजकांच्या वतीनं आपल्याला विनंती करतोय की आपण आपला आदरपूर्वक सन्मान इथं पाहू शकाल। देवा ग्रुप सारख्या बलाढ्य टीमला तसं पाहिलं तर जखडून ठेवलंय। 1 बाय 1 वारंवार विकेट फॉलोअप होताना दिसल्या। इथं मात्र आता षटकं संपली। 5वा षटक प्रगतीपथावरती आहे। धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत। देवा ग्रुप आवरे 35, तिसऱ्या पंचाची मागणी असावी। पंच क्वालिफाईड पंच ऑफिशियल्स योगेशजी रनआउट साठी या ठिकाणी मला वाटतं हा अंपायर रिव्ह्यू आहे की खेळाडूंचा आहे। येस, फील्ड क्षेत्ररक्षक, त्या क्षेत्ररक्षणातील फील्ड टीमचा DRS आहे। तदनंतर भार्गव म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत। भार्गवजी आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल। भार्गवजी प्लीज चला आपण। खरं तर पहिल्यांदा परत एकदा त्याच सूचना आहेत, आपण फक्त बीमर आणि व्हाईट साठीच रिव्ह्यू घेतोय मी आज, कारण एकतर 10चा लॉट्स म्हटला तर 9 मॅचेस आजच्या रजनीमध्ये पाहायला मिळतील। आणि मला वाटतं याच्यानंतर आणि निश्चितच हा रनआउटच्या स्वरूपात बाद होताना दिसेल देवा ग्रुप आवरे संघाचा खेळाडू। इथं पाहू शकाल सन्माननीय लखन सर यांचा आदरपूर्वक सन्मान इथं पाहायला मिळतोय। ज्यानं बॉल खरं तर मारलाय तो आउट आहे, ज्यानं हा फटका खेळलाय तो फलंदाज बाद आहे। टीव्ही अंपायर कडून आमच्यापर्यंत डिसिजन येतोय, निर्णय येतोय, निर्णयाची अंमलबजावणी करतोय देवा ग्रुप आवरे संघ। तोपर्यंत रमेशजी पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करतोय। तर मी रमेशजी पाटील आपल्याला रिक्वेस्ट करेन की प्लीज चला या आपण या अतिथी कक्षामध्ये आपला आदरपूर्वक सन्मान स्वीकारायचा आहे। श्री नितेश गजानन पाटील नवनिर्वाचित उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत पिरकोन उपसरपंच ट्रॉफीचे मुख्य आयोजन करता यांच्या ऋणानुबंधातील। तदनंतर रवींद्र ठाकूर आपल्याला रिक्वेस्ट असेल की आपण या आपला आदरपूर्वक बहुमान आणि सन्मान या मंचावरती केला जाईल। तर अगदी स्पर्धेच्या निमित्तानं अनेक समालोचकांना उरणचा पूर्व विभाग म्हणजे शैक्षणिक शिक्षण क्षेत्रातील किंवा शिक्षणाची खाण असं म्हटलं जात आहे। शैक्षणिक केंद्रबिंदू आहे उरणचा पूर्व विभाग आणि त्यातील अनेक टीचर्स वगैरे या ठिकाणी आहेत। तर त्यांच्याकडूनही आपल्याला तशा प्रकारचं विवरण ऐकायला मिळेल। जाऊया परत एकदा कॉम्बॉक्समध्ये, आवाज असणार आहे या उर्वरित करतं चेंडूंचं धावतं विवरण अक्षय पाटील। 36 धावा धावपटलावर इथे पाहतोय आपण देवा ग्रुप आवरे संघ एक बलाढ्य संघ कुठेतरी आता मात्र एक खराब कामगिरी करतोय मी तर म्हणेल। कारण आता देवा ग्रुप आवरे म्हटलं की एक असा संघ की तब्बल 5 षटकामध्ये 50च्या वरती धावसंख्या बनवतोय, पण बलवली संघानं अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली। त्यांच्या गोलंदाजांचं मी तर कौतुक करेल। एक मोठ्या संघाला आपण बांधून ठेवलं, फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला गेला। जसं आपण पाहतोय योगेश पाटील आणि शिवम पाटील स्वस्तात आऊट झाला, तिथून जे प्रेशर निर्माण झालं तिथून मात्र पुन्हा एकदा उभारी काय घेता आली नाही देवा ग्रुप आवरे संघाला। धावपटलावर धाबा आता स्थिरावताना पाहायला मिळतील आपल्याला। 37 खोलवर टप्प्याचा चेंडू ऑफ ड्राईव्ह केला, चेंडू मात्र लॉंग ऑफच्या दिशेने येतोय। शुभम पाटील तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक धावसंख्या अर्जित केली। शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं षटक
त्याला हनामारीचं षटक असं म्हटलं जातो, त्या षटकाचा पुरेपूर फायदा घेत असताना सध्या श्रीराम बलवली संघ, कारण इथून मोठे फटकेबाजी मारण्यापासून वंचित ठेवलंय देवा ग्रुप अब्रे संघाच्या फलंदाजांना। या बिल्ला मात्र शपल केलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर दिशेनं, चेंडू जातोय दन 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 करणारा, उपसरपंच चषक 2025 गाजाबाजा करणारा, जय जयकार करणारा बॅट मधून येतोय दर्शनीय प्रेक्षणीय षटकार। डीजे 44 धावपटलावर असेल देवा ग्रुप अब्रे संघाची एक संजीवनी देणारा इथे चौकार पहिला षटकार। या बिल्ला मात्र ऑन ड्राइव्ह केला, चेंडू गोळीच्या वेगानं व्ही शेप मध्ये केला, लॉंग ऑनच्या दिशेनं तिथे प्रोटेक्शन दिलं, एक धावसंख्या अर्जित केली जाईल आणि इथून मात्र 45 धावसंख्या धावपटलावर पाहायला मिळेल। पहिलं सत्र संपलाय, 2 अंकी नाटकाचा पहिला अंक संपलाय, पहिल्या अंकानंतर 45 धावसंख्या धावपटलावर या बिल्ला मात्र 5 षटकाच्या नंतर आता षटकार मारला, त्यासाठी अर्थातच सन्माननीय पाहुण्यांकडून मुकुंदजी गावण साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक या फलंदाजासाठी आलेलं आहे। राजा गावण 2 सत्र संपल्यानंतर ते 500 रुपयाचं पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे। बोलूया आमच्या महागुरु व्हाइस ऑफ महाराष्ट्र आमच्या पंडित सरांकडे। रिटायर शिक्षक सन्माननीय यशवंतजी पाटील, प्लीज आपल्याला विनंती असेल की आपण थेट मंचाकडे यायचं आहे। देवा ग्रुप आवरे संघाने एक माफक आव्हान ठेवले, कारण बलवली संघ पेनमधील एक ख्यातनाम संघ आहे, बलाढ्य संघ आहे। आत्ताच खरं तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरलेला एक खेळाडू ज्याचा अगदी उल्लेख केला अक्षयनं, अशा प्रकारे शिवम ज्या टीममध्ये आपल्याला एक अष्टपैलू ऑलराऊंडर पाहायला मिळतोय, 30 चेंडू 45 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, परंतु तत्पूर्वी 46 धावांचा पाठलाग कसा केला जाईल हे आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल। आदरणीय यशवंतजी यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होतोय। आता शिक्षकांचा उल्लेख करताना मी सातत्याने सांगत असतोय की अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा दिवा घरोघरी लावला गेला, विद्यादानाचं एक पवित्र काम ज्यांच्या माध्यमानं होतोय। आता निश्चितच पेमेंट पगार फार मोठी असतील, परंतु ज्यांची सेवा अतिशय अल्प पगारावरती होती, किंबहुना त्यांना मानधन दिलं जायचं शासनाकडून। 1978-70 किंबहुना 60च्या शिक्षकांनी ज्या शाळा सुरू केल्या तेव्हा त्या शिक्षकांचा जर मानधन बघितलात, अजूनही खरं तर त्यातून काही शिक्षक वाचले नाहीत। 2015 पर्यंत माझ्याही गावातील एक शाळा प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीची ती त्या शाळेवरती सुद्धा अतिशय अल्प मानधनात काम करणारे शिक्षक पाहिलेत। यज्ञजी जगदीश घरत टॉस साठी चला, जगदीशजी घरत टॉस बॉक्स मध्ये जगदीशजी घरत यांना विनंती असेल आपला आदरपूर्वक सन्मान आपण स्वीकारायचा आहे। जगदीश घरत चला प्लीज, जगदीशजी घरत आपण या। सन्मान या ठिकाणी होतोय आणि निश्चितच आपण पाहू शकाल परत एकदा सुवर्ण संधी आहे। श्री मुकुंद बबन गावण, उरण तालुका उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी आयोजित समर्थ ट्रॉफी 2025 आपल्या भेटीसाठी येतोय। पहिला क्रमांक 1,50,000, द्वितीय क्रमांक 75,000, तृतीय क्रमांक 35,000 आणि चतुर्थ क्रमांक 35,000 अशी 4 भरघोस बक्षीस आहेत। उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाला स्पोर्ट्स सायकल, तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी मालिकावीरसाठी एक 4 चाकी 4 व्हीलर ती ब्रँडेड कंपनीची या ठिकाणी दिली जाईल। संपर्क सागर पाटील, मुकुंद गावण, महेश गावण, अजित जोशी, भार्गव म्हात्रे आणि संदीप गावण यांच्याशी। प्रथम येणाऱ्या खरं तर मला वाटतोय निश्चितच 4 रजनीत असतील तर 32 संघांना ॲडव्हान्सचा 12,000 12,000 कंपल्सरी असणार आहे। तर परत एकदा जाऊया या ठिकाणी सन्माननीय मुख्य अतिथींमधून आजच्या रजनीतील तिसरा नाणेफेकीचा कौल। फर्स्ट नाईट थर्ड मॅच या ठिकाणी एकीकडे असणार आहे संघ पेंदर, तर दुसरीकडे असणार आहे संघ पाले। या दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये नाणेफेकीचा कौल आदरणीय योगानंद म्हात्रे, गजाननजी पाटील आणि भार्गव म्हात्रे
समर्थ ट्रॉफीचे एक मुख्य आयोजन करते। पेंदर संघाला फायनल कॉल असेल, अन्यथा चेंडू पडण्या अगोदर जर आपला प्रतिनिधी आला नाही तर मात्र हा टॉस पाले संघाकडे दिला जाईल, याची नोंद घ्यायची आहे। फर्स्ट बॉल डिलिव्हरी होण्या अगोदर, म्हणजे पहिला चेंडू डिलिव्हर होण्या अगोदर जर आपला प्रतिनिधी टॉससाठी येणं अगदी गरजेचं आहे। 10चा लॉट्स असेल तर किंबहुना आयोजक, ज्या वेळेला साऊंड ऑपरेटर, मंडप, समालोचक, स्कोरर, लाईव्ह टेलिकास्टिंग यांना अतिरिक्त वेळ खर्च करावा लागतो, त्यासाठी एक महत्त्वाची, मला वाटते पुढचे सर्व सामने 3 षटकांचे राहणार आहेत, याची नोंद घ्यायची आहे। पेंदर टीम फायनल कॉल। तर परत एकदा जाऊया, आवाज असेल, आवाजामध्ये बदल, सुशांतजी माली यांच्या आवाजाकडे जाऊया। शिवसंकल्प समालोचक असोसिएशनचे एक उत्तम स्कोरर आणि समालोचक। धन्यवाद पंडित सर। खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं या धोंडूकाका मैदानावर उपसरपंच चषक 2025 हे आयोजन आणि बलवली आणि आवरे यांच्या दरम्यान चाललेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। अतिशय चुरशीचा हा सामना आणि खऱ्या अर्थानं पूर्वेश हा गोलंदाज सुंदर गोलंदाजी करताना दिसतो। 2 चेंडू पूर्वेशच्या माध्यमातून टाकले गेले आणि 2 चेंडूमध्ये फक्त एकच धाव सध्या आपल्याला पाहायला मिळते। फलंदाज जर आपण पाहिलं, शुभम आणि वैजनाथ असे 2 फलंदाज। शुभमनं पहिला चेंडू डॉट खेळला, दुसऱ्या चेंडूवर स्वतःचं खातं खोललं, संघाला नेऊन ठेवलंय बिनबाद 1च्या घरामध्ये। तर आता स्ट्राईकवर येतोय फलंदाज, तो म्हणजेच वैजनाथ। पूर्वेश पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर 46 धावांचं डोळ्यासमोर आव्हान घेऊन या ठिकाणी उतरलेला हा बळवली संघ सामन्याला होते सुरुवात। हा लोअर फुलटॉ टाकलेला चेंडू मात्र जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं। चेंडू 1 सीमारेषा पार आणि हा येतोय खानखानी चौकार। डीजे चौकारानं या ठिकाणी खातं खोललंय वैजनाथनं। 5 धावा या ठिकाणी धाव फलकावर पाहायला मिळत आहेत। काय सुरुवात म्हणावं लागेल या ठिकाणी बलवली संघाची। 46 धावांचा पाठलाग करताना एक तारणहार ठरतोय या ठिकाणी वैजनाथ। पुढचा चेंडू या ठिकाणी कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढलाय। एक धाव काय रोखू शकत नाही या मैदानावर। एका धावेने पुन्हा एकदा धाव संख्येला मात्र आकार मिळताना दिसतोय। 4 चेंडू संपले जातात या षटकातील धाव फलकावर आपल्याला 6 पाहायला मिळत आहेत। अगदी कोणतंही विकेट या ठिकाणी पतन झालेलं नाही आहे। शुभम आणि वैजनाथ ही जोडी अप्रतिम खेळी। पुन्हा एकदा फटका सजवलाय त्या ठिकाणी 1 बॉम्ब। चेंडू जातोय सीमारेखा पार आणि हा येतोय पुन्हा एकदा बॅक टू बॅक चौकार। डीजे लॉंग ऑनच्या दिशेने सजवलेला हा चौकार। पुन्हा एकदा पुढचा चेंडू हवेमध्ये झेल दिसतोय त्या ठिकाणी मिड ऑफच्या दिशेनं। फलंदाज या ठिकाणी बाद ठरतोय शुभम। बॅक टू पॅव्हलियन। डीजे एक षटक संपलं गेलंय। एका षटकामध्ये आपण जर पाहिलं पूर्वेशच्या गोलंदाजीवर तब्बल 10 धावा, 1 विकेट्स मात्र मिळवण्यामध्ये यशस्वी ठरलाय गोलंदाज पूर्वेश। 46 धावांचं आव्हान डोळ्यासमोर घेऊन नवीन फलंदाज मात्र या ठिकाणी मैदानामध्ये येतोय।
सागर पाटील मॅन फ्रॉम बलवली, एक घणाघाती प्रहार करणारा, ज्याच्या मनगटामध्ये भरपूर अशी ताकद आहे, चौकार षटकार ज्यांच्या बॅट्समधून सातत्याने पाहायला मिळत आहेत, असा हा सागर. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कोण येतोय? मला वाटतं सौरभ गोलंदाज आहे की काय, नाही आहे मला वाटतं. चिराग भोईर अष्टपैलू खेळाडू देवा ग्रुप आवरे संघाचा. पहिल्या षटकामध्ये 10 धावा गेल्यानंतर राजा गावन या ठिकाणी चिरागला कान मंत्र देतोय, सांगतोय टार्गेट आपला 45 धावांच्या आतमध्ये रोखायचं आहे या बलवली संघाला. पण बलवली संघामध्ये जर आपण पाहिलं तर एका बाजूनं वैजनाथ आणि दुसऱ्या बाजूला आलेला सागर पाटील. खऱ्या अर्थानं वैजनाथनी आपला किल्ला या ठिकाणी लढवलाय संघाचा. पहिला चेंडू घेऊन येणार आहे या वैजनाथसाठी. बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी असेल चिरागची, कारण मैदान ढोंडू काकाचं आहे. धावांचा स्कोर पाठलाग करताना चेस होतोय. हा चेंडू थोडासा लोअर केला होता, चेंडू मात्र कार्पेटच्या साईडने मिड विकेटच्या दिशेने जातोय. एक धाव काय रोखू शकत नाहीये, एका धावेनं मात्र संघ पुढे सरसावतोय. डबल 1 का म्हणजे 11च्या घरामध्ये. नक्कीच एक षटक, एक चेंडू, 11 धावा, एक विकेट, 1-1-1-1. साथी स्कोरर मित्र म्हणजे संदीप पाटील मॅन फ्रॉम आवरे. खरोखरच एक अचूक लेखाजोखा ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतो आहे. आमच्या पाठीचा कणा म्हटलं गेलं तरी वावगं ठरणार नाहीये. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, दुसरा चेंडू या ठिकाणी अगदी फुल टॉस रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. चेंडू जातोय सीमारेषा पार आणि येतोय पुन्हा एकदा चौकार. ओके, धन्यवाद. खूप सुंदर ऑपरेटिंग आपल्याला पाहायला मिळते आहे. चिराग भोईरला प्रश्न पडलाय. क्रिकेटमध्ये अशा पद्धतीचे फुलटॉस चेंडू, लॉलीपॉप चेंडू म्हटले जात आहेत. अगदी फलंदाज चारही बाजूला तो चेंडू वळवू शकतो. अशा पद्धतीचा खराब चेंडू फेकला गेलाय चिरागच्या माध्यमातून. धाव फलकावर आपल्याला 15 पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, तिसरा चेंडू. हा चेंडू या ठिकाणी फाईन लेगच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न केला होता, फटका फसला गेलाय. या ठिकाणी डॉट चेंडू येतोय. आता मात्र कमबॅक करताना दिसतोय चिराग भोईर. खऱ्या अर्थानं वैजनाथ या ठिकाणी, सागर पाटील या ठिकाणी थोडासा भंबावतोय, कारण अतिशय फास्ट गतीचा गोलंदाज चिराग. हा चेंडू अगदी कार्पेटच्या साईडने मिड ऑफच्या दिशेने रनआउटचा या ठिकाणी धोका आहे आणि रन आउट झालाय. दुसरे विकेट या ठिकाणी मिळालेली आहे आवरे संघाला. डीजे पाच या धावसंख्येवर वैजनाथ या ठिकाणी धावचित बाद झालाय. चुकी काय असते मित्रांनो क्रिकेटमध्ये? अशा स्वरूपाच्या चुका जर आपण फलंदाजीमध्ये केलात तर नक्कीच आपल्या संघाला त्याचा भुर्दंड भोगावा लागेल. कारण सागर पाटील चेंडू मिड ऑफच्या दिशेनं मारला. अगदी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्वतः राजा गावण होता. राजा गावणने हेरलं की या ठिकाणी वैजनाथ पुढे गेलाय आणि पटकन चेंडू या ठिकाणी यष्ट्याला लावून टाकला आणि वैजनाथची खेळी या ठिकाणी संपुष्टात आणली आहे. पुढचा चेंडू, चिराग ऑन फायर. हा चेंडू पुन्हा एकदा तशाच पद्धतीनं मारण्याचा प्रयत्न सागर पाटील कडून केला जातोय. फाईन लेग क्षेत्र या ठिकाणी भेदण्याचा प्रयत्न केला जातो आहे, मात्र प्रयत्नाला यश येत नाही आहे. जोपर्यंत यश येणार नाही आहे तोपर्यंत सागर पाटील मात्र काही थांबणार नाही आहे. 5 चेंडू संपले जात आहेत. सन्माननीय आकाश भोईर आणि प्रकाश भोईर आणि सन्माननीय परशुराम पाटील आपण व्यासपीठावर यायचं आहे. पेंदर गावावरून बिलॉंग करणारे आमचे सन्माननीय मान्यवर आपण कृपया या ठिकाणी व्यासपीठावर यायचे. आमचे
या ठिकाणी आयोजक नितेशजी पाटील आपलं या ठिकाणी वाट बघतायत. तर षटक संपलं गेलं आहे. या ठिकाणी 2 षटकं संपली आहेत. धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत 2 बाद 16. शेवटचा चेंडू खूप सुंदर टाकला गेला होता. या ठिकाणी नक्कीच 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता असेल. मी नक्कीच वळतोय आमचे DJ मास्टर. एक सुंदर गाणं आपण प्रेक्षकांच्या भेटीला आणायचं आहे. नक्कीच आता पुढचा षटक मात्र खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण 18 चेंडूंमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. कमबॅक तर देवा ग्रुप आवरे संघ करतोय. कारण बलाढ्य असा हा संघ बलवली संघ, त्या संघाला 12 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 16च धावा या ठिकाणी करू दिलेल्या आहेत. तर नक्कीच आमचे सन्माननीय मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. आमचे प्रज्योतजी पाटील पेंदर यांचं आगमन झाले. नक्कीच आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि आयोजकांच्या शुभ हस्ते नक्कीच आपला सन्मान केला जाईल. तर सामन्याकडे वळतोय. 18 चेंडूंमध्ये 30 धावांची आवश्यकता. सौरभ गावण या ठिकाणी गोलंदाज दिसतोय. तर आपण फलंदाजी मार्कवर फलंदाज जर आपण पाहिलं तर सागर पाटील आणि देव म्हात्रे असे 2 फलंदाज या ठिकाणी खेळताना दिसत आहेत. पहिला चेंडू या ठिकाणी चेंडू मात्र लॉंग स्टॉपच्या दिशेने जातोय. 1 बॉल 2 बॉल्स सीमारेषा पार होतोय. पंचांचा इशारा येतोय. या ठिकाणी खणखणीत चौकार. डीजे सन्माननीय मान्यवर प्रज्योत पाटील यांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान आयोजकांच्या वतीनं स्वतः या ठिकाणी आयोजक नितेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते मान सन्मान होताना दिसतोय. अगदी कॉम्बॉक्समध्ये आपण पाहिलंय की मान्यवरांची मांदियाळी सातत्याने या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते, या व्यासपीठावर पाहायला मिळते. पहिल्याच चेंडूमध्ये चौकार सागर पाटील याच्याकडून पाहायला मिळालाय. सौरभ गावांचा हा पुढचा चेंडू. आता मात्र चुकीला माफी नाही आहे. पुन्हा चेंडू या ठिकाणी डॉट टाकला गेलाय. कारण आपण पाहिलं होतं पहिला चेंडू जो टाकला होता त्याला त्याच पद्धतीने अटेम्प्ट केला होता. आता मात्र नाही आहे. सौरभने सांगितलंय आता मी सुद्धा तुला हा चेंडू मारू देणार नाही आहे. चेंडू जात आहे डॉट. पुढचा चेंडू हवेमध्ये आहे. मिड विकेटच्या दिशेने झेल आहे. झेल टिपला गेलाय आणि तिसरा हादरा बसतोय. या ठिकाणी बलवली संघाला बॅक टू द पॅव्हेलियन. सागर पाटील डीजे. या ठिकाणी आमचे सन्माननीय मान्यवर विकासजी म्हात्रे, आमचे समालोचक मित्र, तसेच सुनीलजी वर्तक सर, खऱ्या अर्थानं शिवसंकल्प समालोचक असोसिएशनचे आमचे सचिव, आपण व्यासपीठावर यायचं आहे. या ठिकाणी जर औरा संघ विजयी झाला तर आमचे सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य रसिका रणजित ठाकूर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे औरा टीमसाठी. तर खूप सुंदर बॅकअप आपल्याला पाहायला मिळतो औरा संघाच्या माध्यमातून. देवा औरा संघ काय गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी सौरभच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर जरी चौकार लगावला गेला असला तरी बाकीचे चेंडू अगदी भेदक पद्धतीने टाकताना दिसतोय. धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे 20. अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहेत. 14 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. नवीन आलेला फलंदाज दिलीप पाटील. दिलीप पाटील या ठिकाणी मला वाटतं बॅटची कडा घेतली गेली आहे, वरची एज लागली आहे. दिलीप पाटील बॅक टू द डगआउट. डीजे. आमचे डीजे मास्टर नक्कीच या ठिकाणी बिझी आहेत, पण खऱ्या अर्थानं गोलंदाजीचा थर्रार पाहायला मिळतो या मैदानावर.
काय गोलंदाजी सौरभ गावांच्या माध्यमातून केली जाते. एका बाजूनं आपण जर 46 धावांचं आव्हान जर पाहिलं, 30 चेंडूंमध्ये 46 धावा हव्या होत्या बलवली संघाला. एक थोडंसं माफकचं आव्हान म्हणावं लागेल, पण बलाढ्य बलवली संघाला रोखण्याचं काम केलंय. कारण आपण देवा आवरे ग्रुप जर पाहिला तर फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये थर्रार या ठिकाणी व्यक्त करणारा हा संघ आहे. फलंदाजी कमी झाली पण गोलंदाजी भेदक. आता सामना येऊन ठेपलाय. 13 चेंडू आणि 26 धावा. 200च्या स्ट्राईक रेटनं वाटचाल करावी लागेल या ठिकाणी बलवली संघाला. नवीन फलंदाज मंगेश पाटील येतोय, मंगेश म्हात्रे. नक्कीच ऑलराऊंडर आपल्याला खेळाडू मंगेश म्हात्रे पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू असणार आहे. गोलंदाज सौरभ गावण यांच्या गोलंदाजी मधला काय गोलंदाजी केली आहे. अगदी 4च धावा या 5 चेंडूंमध्ये या ठिकाणी बहाल केली आहेत. शेवटच्या चेंडूची चव बघूया. हा चेंडू येतोय, थोडासा अवांतर होतोय, पंचांचा इशारा येतोय. एक धाव बोनस स्वरूपामध्ये लगावली जाते. धाव फलकावर धाव संख्या पोहोचते या ठिकाणी 21च्या घरामध्ये आहे. सुरेख गोलंदाजी करत असताना सन्माननीय विश्वास पाटील पेंदर आपण व्यासपीठावर यायचं आहे. आमचे मान्यवर आपणास आयोजकांकडून विनंती येते आहे. हा चेंडू फटका फसलाय या ठिकाणी. स्ट्रेट ड्राईव्हला झेल होतोय म्हणलं, सुटलाय झेल. त्या ठिकाणी नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला गेलाय की काय, आणि या ठिकाणी चुकी होते आहे. त्याचा फायदा मिळतोय बलवली संघाला. 3 धावा या शेवटच्या चेंडूवर प्लस अवांतर असा होता, म्हणजे 4 धावा या शेवटच्या चेंडूवर आल्या. धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात 24. 3 षटकं संपलेली आहेत. 24 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. उर्वरित 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे बलवली संघाला. डीजे वाजव. आमचे सन्माननीय समालोचक मित्र विकासजी म्हात्रे यांचं आगमन झालंय. मी नक्कीच विनंती करतोय आमचे सुनीलजी वर्तक सर, आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. खऱ्या अर्थानं आयोजक नितेश पाटील यांच्या माध्यमातून आपल्यास आमंत्रित केलं जात आहे. तर सामन्याकडे वळतोय. सामना येऊन ठेपलाय या ठिकाणी. 12 चेंडू आणि 22 धावा. काय सामना रंगलाय. एका बाजूने आपल्याला पाहायला मिळत होतं की बलवली संघाने ज्या वेळेला आवरे संघाला 45 धावांवर रोखलं होतं तेव्हा कुठेतरी असं वाटत होतं की बलवली संघ सहज ही मॅच जिंकेल, पण नाही आहे. दोन्ही संघ तेवढेच ताकदीचे संघ आहेत. कारण पेनगाव तालुक्यामध्ये बिलॉंग करणारा हा बलवली संघ, तर उरण तालुक्यामधून बिलॉंग करणारा हा देवा ग्रुप आवरे संघ. कारण आपण जर पाहिला औरा जो संघ आहे, अगदी पेन, पनवेल, अलिबाग आणि उरण या 4ही तालुक्यांमध्ये ज्याचा दरारा राहिलाय या वर्षामध्ये, असा हा आवरे संघ आहे. तर पेन संघामधला बलवली संघ सुद्धा या ठिकाणी काही कमी नाही आहे. नवीन गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्कवर कल्पेश ठाकूर. हा सुद्धा फलंदाज ऑलराऊंडर आहे, गोलंदाज आहे, सगळ्या गोष्टीने परिपूर्ण. पण आपण जर पाहिला फलंदाज आपल्या समोर दिसतोय मंगेश म्हात्रे आणि खऱ्या अर्थानं देव म्हात्रे. हा चेंडू जोरदार हिट मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र चेंडू काही बॅट्सवर आला नाही आहे. फटका फसला जातोय. डॉट चेंडूची नोंद होते आहे या ठिकाणी आमच्या स्कोरबोर्डवर. कल्पेश या ठिकाणी सुंदर गोलंदाजी करतोय. आता सामना येऊन ठेपलाय. 11 चेंडू 22 धावा. पुन्हा 200चा स्ट्राईक रेट या ठिकाणी येऊन ठेपलाय. काय करेल या ठिकाणी मंगेश, काय करेल या ठिकाणी देव, तर काय करू शकतोय कल्पेश, नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू फुल टॉस. चुकीला माफी नाही आहे. चेंडू जातो डायरेक्टली सीमारेषेच्या बाहेर. येतोय खणखणीत षटकार.
चषक, खासदार चषक, आमदार चषक दीपक शेठ गोगावले यांच्या माध्यमातून कॉमेंट्री केलेले पूर्णपणे परिसर गाजलेला आहे. पुढच्या सामन्यामध्ये माइंड फ्रॉम मांडगाव कॉमेंट्री करण्यासाठी नक्कीच या ठिकाणी आमचे समालोचक मित्रांची मांदियाळी व्यासपीठावर आहे. नक्कीच आम्ही त्यांना नंतर आमंत्रित करू. तर हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा पार, मिड विकेट वेधून येतोय, बॅक टू बॅक षटकार. डीजे काय चुरस पाहायला मिळतं या सामन्यामध्ये. कधी कधी बघायला मिळालं की गोलंदाज तेज तर्रार बांधून ठेवलं होतं बलवली संघाच्या प्रत्येक खेळाडूला, पण कल्पेशनी काय चुकी केली. अगदी एक बॉल फुलटॉस आणि दुसऱ्या चेंडूवर सुद्धा त्या ठिकाणी षटकार दिलाय. बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 षटकार, धावा धाव फलकावर लगावल्या गेल्यात. त्या म्हणजे 36, उर्वरित 9 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र मंगेश म्हात्रे ऑन फायर. षटकार हॅट्रिक लगावली जाते का. हा चेंडू पंचांचा इशारा येतपर्यंत 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय, नकार देतोय या ठिकाणी देव. आणि इथं लेग बाईची आफिल येते आहे. लेग बाईच्या स्वरूपामध्ये का होईना एका धावेनं भर पडते, धावा पोहोचतात 37च्या घरामध्ये. चुरस तर पाहायला मिळेल खरी दोन्ही मातबर संघ. खऱ्या अर्थानं उपसरपंच चषक 2025 किती धन्यवाद द्यायचे आयोजक नितेश दादा पाटील. पहिल्यांदाच या ठिकाणी या मैदानावर धोंडूकाका मैदानावर नाईट्स टुर्नामेंट्स आयोजन आणि नंतर आपल्याला पाहायला मिळेल समर्थ चषक 2025. सन्माननीय मुकुंददादा गावण यांचं, सन्माननीय आमचे मान्यवर विश्वास पाटील उर्फ बाबू पेंदर गावावरून बिलॉंग केलेले आहेत, या ठिकाणी व्यासपीठावर आलेले आहेत. तर नक्कीच ऑलराऊंडर ज्यांची भूमिका राहिलेली आहे त्यांचं व्यासपीठावर आम्ही पहिल्यांदा शब्द सुमनाने स्वागत करतोय, विनंती करतोय आपण असं नसतं व्हायचं आहे. पुढचा चेंडू थोडासा चेंडूला व्हेरिएशन देतोय, चेंडू मात्र या ठिकाणी फसला जातोय. फक्त विकेट किपरला चेंडू गॅदर करतोय आणि डॉट चेंडूची नोंद होते आहे. या ठिकाणी धाव फलकावर आम्हाला पाहायला मिळतात. धावा मात्र स्थिर, त्या म्हणजेच 37. 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. अजूनही चुरस आहे, अजूनही सामना संपलेला नाही आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही आहे तोपर्यंत कोणतेही जिंकण्याची हमी देऊ शकत नाही आहे. हा चेंडू काय बघा, देव मात्रेला या ठिकाणी पूर्णपणे बांधून ठेवलाय. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट टाकले गेले आहेत. षटक संपलाय. 4 षटकांची समाप्ती होते आहे. धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत, त्या म्हणजेच 4 बाद 37, उर्वरित 6 चेंडू आणि 9 धावेंची आवश्यकता. डीजे वाजव. खऱ्या अर्थानं ही चुरस अजूनही संपलेली नाही आहे. जोपर्यंत बलवली संघ म्हणतोय आम्ही विजयाचा फटका मारत नाही तोपर्यंत आम्ही सामना सोडणार नाही आहे, तर एका बाजूने देवा ग्रुप आवरे संघ सांगतोय जोपर्यंत आम्ही शेवटचा चेंडू टाकत नाही आहे आणि त्या चेंडूवर आम्ही विजय संपादन करत नाही तोपर्यंत आम्ही हा सामना सोडणार नाही आहे. चुरस चुरस आणि चुरस हीच खासियत आहे उपसरपंच चषक 2025. नूर 11 अगदी आपण पाहायला मिळतोय आमचे सन्माननीय नितेश दादा पाटील यांच्या माध्यमातून भरवले गेलेले सामने. 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. गोलंदाज सौरभ गावण अगदी तारणहार ठरतोय का या ठिकाणी या आवरे संघासाठी, की या ठिकाणी फलंदाज जे आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजेच मंगेश म्हात्रे आणि देव म्हात्रे काय करतात या मैदानावर. पहिला चेंडू सौरभ यांचा. चेंडू या ठिकाणी पंचांचा इशारा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत 1 धाव. पंचांचा इशारा येतो लेक बाईज आणि 1 धाव काय रोखली नाही आहे. एका धावेने संघ पुढे सरसावलाय. संघ पोहोचतोय 38 म्हणजे 38च्या घरामध्ये. बघा चुरस काय. 5 चेंडू
आणि जिंकण्यासाठी 8 धावा आणि कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे. कंपल्सरी चेसिंग हा नियम स्पर्धेचा आहे आणि काय या ठिकाणी चुरस आहे. खऱ्या अर्थानं या मैदानावर प्रत्येक प्रेक्षकांना प्रेक्षक माय बापाला या ठिकाणी धडधड लावणारा हा सामना. पेण आणि उरण तालुक्यातला हा झंझावात या मैदानावर पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू अटेम्प्ट, फाटका उचललाय, चेंडू गेलाय मिड विकेट फेदून सीमारेषा पार आणि हा येतोय धडधड वाढवणारा षटकार. डीजे मात्र नावातच या ठिकाणी परमेश्वराचं रूप. आपल्या संघासाठी अगदी परमेश्वरासारखा धावून आलेला फलंदाज गरज असताना लावलाय षटकार आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी बलवली संघाच्या आशा पल्लवित केल्यात या फलंदाजानं. 2 धावेची आवश्यकता असणार आहे उर्वरित चेंडूमध्ये. चेंडू या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने दजवला, चेंडू जाते वन सीमारेषा पार. विजयाचा चौकार, बलवली संघ होतोय विजयी.